तर सखींनो, मी माझं फ्रीज कसं ऑर्गनाइज केलं आहे हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। ते सुद्धा काही फ्रीज हॅक्स आणि टिप्ससुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तसेच काही महत्त्वाच्या गोष्टी फ्रीजच्या बाबतीत इथे मी तुम्हाला सांगणार आहे। तर लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर काय करायचं आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर फ्रीज घाण होऊ नये म्हणून तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाईनवरून नवीन फ्रीजचं कवर मागवता आणि ते फ्रीजवरती घालता। ठीक आहे, ते सुद्धा छान दिसतं, पण सखींनो, तुम्ही जर DIY घरच्या घरी फ्रीजचं कवर बनवलं तर अजूनच मस्त ना। तर तुमच्याकडे कुठलीही जुनी बेडशीट असू दे किंवा जुनी साडी, कॉटनची वगैरे काही असेल तर तुम्ही ते फ्रीजच्या मापाचं कट करून त्या फ्रीजच्यावर तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला पॉकेटसुद्धा बनवू शकता। तर बघा किती छान दिसत आहे ना। तसंच आता फ्रीजचं जे हँडल आहे ते सुद्धा घाण होऊ नये यासाठी मी ह्याच बेडशीटचं जे कापड आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला फोल्ड करून एक सेफ्टी पिन इथे मी दाखवलेली आहे बघा। या प्रकारची तुम्ही पिन मिळते ना, ते लावून तुम्ही लावू शकता। तर बघा किती छान दिसत आहे। तर त्या बेडशीटवरती मी जी ओढणीची लेस असते ना, तर ती लेस होती माझ्याकडे, तर ती बांधलेली आहे। तर एक छान असा लुक आलेला आहे माझ्या फ्रीजला। आणि विकत आणण्यापेक्षा आपण स्वतःच्या हाताने केलेली वस्तू हे खूप म्हणजे खूप समाधानकारक असते। तर कसा वाटत आहे माझा फ्रीजचा लुक? चला तर मग आता फ्रीजच्या आत काय काय मी ऑर्गनाइज केले ते मी दाखवते। पण हां, त्याच्या आधी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे। आपण खूप दुर्लक्ष करतो, ते म्हणजे हे फ्रीजच्या मागं जे पाणी साठलेलं असतं ना, ते आपण काढायचं विसरतो किंवा ते आपण घासतसुद्धा नाही। तर इथे बघा, फ्रीज जे आपण ठेवले होते, मी जे ठेवले होते ते माझं पण खूप दिवस झालं राहून गेलं स्वच्छ करायचं। तर किती डाग बसलेलं आहे ते पाणी पडून पडून। तर एवढं होण्याच्या आधीच आपण काळजी घेतली पाहिजे। तर इथे मी पहिला झाडू मारून घेत आहे आणि थोडंसं पाणी मारून घेणार आहे आणि थोड्या वेळाने ह्याला स्वच्छ पुसून घेणार आहे। तर हे जे आहे ना पाणी, ते तुम्ही प्रत्येक 15 दिवसाला एकदा किंवा ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तरी तुम्हाला हे काढायचं आहे। तर फक्त बॉक्समधलं पाणी काढायचं नाही आहे, तर आपण त्याला स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्रशचासुद्धा वापर करून छानपैकी ह्याला क्लीन करून घ्यायचं आहे किंवा थोडा वेळ जास्त घाण झाला असेल तर थोडा वेळ ह्या बॉक्समध्ये पाणी आणि थोडंसं पाणी, विनेगर आणि बेकिंग सोडा घालून ह्याला ठेवायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, तर ते जे काही डाग असतील ते सुद्धा निघून जातात। तर स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही हे फ्रीजच्या मागं लावून घ्यायचं आहे। आणि तसंच फ्रीजच्या मागं थोडी धूळ वगैरे साचलेली असते किंवा जाळी वगैरे लागलेल्या असतात, तर ते सुद्धा तुम्ही झाडूने किंवा एका कापडाने स्वच्छ करून घ्यायचं आहे। आता अजून एक महत्त्वाची टिप, फ्रीज कधीही भिंतीला चिटकून ठेवायचं नाही, थोडासा एक 5 ते 6 इंच दूर ठेवायचा आहे। तसेच गॅसपासून सुद्धा एक 6 फूट दूर ठेवायचं आहे, कारण फ्रीजमधला जो कंप्रेसर असतो तो भिंतीला जर आपण चिटकून ठेवला तर त्यावर दबाव येऊन खूप वेळा स्फोट होण्याची सुद्धा शक्यता असते आणि अशा घटनासुद्धा झालेल्या आहेत। त्यामुळं ही काळजी तुम्ही नक्की घ्या। तर इथे मी फ्रीजवरती एक फ्रूट बास्केट ठेवलेला आहे आणि शोसाठी एक छोटा फ्लॉवर वॉस ठेवलेला आहे। खूप जण फ्रीजवर जड वस्तू ठेवतात, जसं की मिक्सर वगैरे, तर तसं ठेवू नये। ओव्हनसुद्धा ठेवतात, इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा ठेवू नये, तसेच मोबाईल वगैरे अशा काही गोष्टी ठेवू नयेत। तर तुम्ही एक फ्रूटची बास्केट ठेवू शकता, तसेच शोसाठी तुम्ही फ्लॉवर पॉट वगैरे ठेवू शकता। तर जड वस्तू फ्रीजवर कधीही ठेवू नका, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा ठेवू नका। चला आता मी फ्रीज ऑर्गनाइज कसं केलेलं आहे ते आपण बघूया। तर आता फ्रीजरमध्ये काय काय ठेवलेलं आहे ते बघूया। तर इथे मी फ्रीजरमध्ये कॉर्न एका बॉक्समध्ये मी स्टोअर करून ठेवलेले आहेत। अनिशाला कधीतरी राईसमध्ये किंवा सँडविच किंवा तिला जर स्वीट कॉर्न खाऊ वाटले तर त्यासाठी मी एकदम आणून ठेवते। तर तसंच इथे मटारसुद्धा आहेत, तर मटार मी सोलून ठेवलेले आहेत।
तर इथे मागं मी स्माइलीज ठेवलेले आहेत आणि रेडी टू ईट स्माइलीज आणि फ्रेंच फ्राईज ठेवलेले आहेत इकडच्या डब्यामध्ये. तर हे हेल्दी नाही आहे मलाही माहीत आहे, पण हे फर्स्ट टाईम आणलेलं आहे मी आणि मला एवढं त्याची टेस्ट आवडलीसुद्धा नाही, त्यामुळं मी नेक्स्ट टाईम हे नाही आणणार. आणि तुम्हाला अजून एक टिप्स सांगायची आहे, तुम्ही जेव्हा हॉटेलमधून जेवण मागवताना त्यावेळेला या प्रकारचे तुम्हाला डबे मिळतात, तर ते डबे तुम्ही फेकून देऊ नका. तर इथे कुठेतरी तुम्ही स्टोअर करण्यासाठी या प्रकारे त्याचा यूज करू शकता. तर आता फ्रीजरच्या खालचा भाग इथं आपण बघूया की मी काय काय स्टोअर केलेलं आहे. तर इथे मी ह्या डब्यामध्ये पनीर स्टोअर करून ठेवते. तर अजून हे वापरलेलं नाही आहे, त्यामुळे मी आहे तसंच ठेवलेलं आहे. आणि इकडच्या डब्यामध्ये बटरचे क्यूब आणि चीजचे स्लाइसेस जे असतात ते मी स्टोअर करून ठेवलेले आहेत. तर हा सुद्धा डबा जेव्हा आम्ही बाहेरून मागवलेला होता त्यावेळेला असा डब्बा आलेला, तर तोच मी स्टोअर करून ठेवलेला. तर अशा ठिकाणी खूप कामी पडतो. तर जरूर तुम्ही असे डबे स्टोअर करा. आणि इथेच नाही, तुम्ही दुसरीकडे सुद्धा ह्याचा वापर करू शकता. तर या प्रकारे मी ते स्टोअर करून ठेवलेलं आहे. तसंच हे जे बटरचे क्यूब्स आपण आणतो त्यावेळेला या प्रकारचा तुम्हाला एक प्लॅस्टिकचा डबा मिळतो, तर तो मी फेकून दिला नाही. तर असे काही चॉकलेट्स वगैरे स्टोअर करायचे असेल तर मी त्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर फ्रीजर झाला, फ्रीजरचा खालचा पण भाग आपण बघितला. तर पहिला जो कप्पा आहे तिथं आता आपण बघूया. तर या पहिल्या कप्प्यामध्ये जे काही लेफ्टओव्हर अन्न असतं ते मी ठेवते. मी बाकीचं काही सामान ठेवत नाही आणि शिल्लकसुद्धा माझं अन्न जास्त राहत नाही, त्यामुळं ही जागा माझी थोडी रिकामीच असते. तर इथे मी स्टीलच्या डब्यामध्ये दही बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती ही एक छोटीशी प्लेट आहे प्लॅस्टिकची, ती झाकून ठेवलेली आहे. हे पण जे प्लॅस्टिकचे डबे असतात ना त्यावरचंच हे झाकण आहे. तर अजून एक टिप तुम्हाला मला सांगायची आहे की तुम्ही कधीही फ्रीजमध्ये सामान ठेवता, तर दूध असतं किंवा दही किंवा काही ठेवता तर ते तुम्ही झाकून ठेवत जावा. कारण एक तर ते सगळ्यांचा वास एकत्र होत नाही आणि तसंच फ्रीज थंड राहण्यासाठी एक गॅस निर्मिती होत असते. तर तो गॅस आपल्या अन्नामध्ये जर मिसळला तर आपल्यासाठी ते हानिकारक असतं. त्यामुळे नेहमी तुम्ही काहीही ठेवला, दूध दही किंवा काहीही, तर ते तुम्ही झाकून ठेवत जा. तर इथे मी कणिक भिजवून ठेवलेलं आहे, ते ठेवलेलं आहे, मागच साई ठेवलेली आहे. आणि आता त्याच्या खालचा कप्पा आपण बघूया. तर इथे रिकामीच आहे जागा. तर इथं जर काही मला ठेवायचं असेल शिल्लक अन्न तर ते मी ठेवते. आणि आता अजून एक टीप, तर तुम्ही फ्रीजमध्ये या प्रकारचे जे कवर असतात ना ते तुम्ही नक्की घाला, जेणेकरून तुमचा फ्रीजसुद्धा साफ राहतो आणि जर काही घाण वगैरे पडली तरी त्या कवरवर पडते आणि खाली जे तुमची काचेची प्लेट असते ती स्वच्छ राहते. अजून एक टीप, तुम्ही कधी फ्रीजचा मॅट घेताना ट्रान्सपरंट घेत जावा, जेणेकरून खालती काय ठेवले, खालच्या कप्प्यात काय ठेवले हे तुम्हाला दिसतं. आणि ह्या बॉक्समध्ये मी ब्रेड ठेवते युजली आणि तसेच लिंबू ठेवलेले आहेत आणि एक पॅकेट आहे दुधाचं, तेसुद्धा मी इथं ठेवलेलं आहे. तर बस एवढंच, मी जास्त गर्दी करत नाही फ्रीजमध्ये. तर आता पण सगळ्यात शेवटचा जो कप्पा आहे तो बघूया. तर इथे एक मी छोटंसं DIY केलेलं आहे. तर या प्रकारचा बॉक्स जेव्हा ऑनलाईन आपण काहीतरी मागवतो, फ्रूट्स ब्लिंकिट झेप्टोवरून मागवतो त्यावेळेला या प्रकारचा एक बॉक्स मिळालेला, फ्रूट्स आणलेले त्यावेळेला. तर त्या बॉक्समध्ये मी असे 3 प्लॅस्टिकचे डबे होते, तर ते मी ठेवलेले आहेत. तर एकात मिरची ठेवलेली आहे आणि त्याची देठ काढून ठेवलेले आहेत आणि एकात कोथिंबीर आणि एकात कढीपत्ता ठेवलेला आहे. आणि अजून एक टीप तुम्हाला सांगायची आहे, तुम्ही जेव्हा कढीपत्ता स्टोअर करताना तेव्हा असं स्टोअर करण्यापेक्षा तुम्ही काड्यांसोबत जर त्याला स्टोअर केलं तर कढीपत्ता अजून छान टिकतो, काळा पडत नाही आणि खराबसुद्धा होत नाही. तर या प्रकारे मी DIY केलेलं आहे. कारण आपल्याला जर काही करायचं असेल तर हे 3 गोष्टी तर लागतातच. नाश्ता वगैरे करायचे असले तर ते एकदमच आपण घेऊन जाऊ शकतो आणि खूप हँडी आहे. तर या प्रकारे मी करून ठेवलेले आहेत आणि हे प्लॅस्टिकचे डबे तसेच पडले होते तर ते सुद्धा वापरात आले. तर इथे या बॉक्समध्ये मी जे व्हेजिटेबल्स आहेत ते ठेवलेले आहेत, तर जे जास्त काळ टिकतात आणि खराब होत नाहीत तर तसे मी ठेवलेले आहेत. तर काकडी आहे, वांगी आणलेली आहेत, कारला आहे आणि एक मूळ आहे.
तर मी जे भाजीपाला असतं ते 1 आठवड्यासाठी मला जेवढं लागतं मी तेवढंच आणलेलं असतं. आणि इथे या साईडच्या बॉक्समध्ये बीटरूट आहे आणि अर्धा चिरलेला कोबी राहिलेला होता तोसुद्धा ठेवलेला आहे. शिमला मिरची आहे आणि भेंडी आहे. तर असे मी जे आहेत ते या बॉक्समध्ये वरतीच ठेवते आणि जे पालेभाज्या वगैरे आहेत ते मी खालच्या बॉक्समध्ये ठेवते. तर तिथं मी कसं स्टोअर केलेलं आहे हे तुम्हाला आता मी दाखवते. तर खूप जण प्लॅस्टिकच्या कवरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत वगैरे ठेवतात. तर पालेभाज्या तसं न ठेवता आणि खूप जण पेपरमध्ये सुद्धा रॅप करून ठेवतात. पण ते पेपरची जी साई असते ते सुद्धा आपल्या पालेभाज्यामध्ये मिक्स होऊन ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पेपर वापरू नका. टिश्यू वापरला तर टिश्यू आपल्याला सारखा बदलावा लागतो कारण तो ओला होतो. त्यामुळे टिश्यूसुद्धा तुम्ही यूज करू नका. कॉटनचा कपडा तर सगळ्यांच्याच घरी असतो. तर या प्रकारची जी म्हणजे जुनी कॉटनची ओढणी होती ती मी स्वच्छ धुवून या प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी या प्रकारे माझे जे पालेभाज्या आहेत ते मी स्टोअर करून ठेवते. आणि मी तुम्हाला खरं सांगते हे जे पालेभाज्या आहेत ते मी आता ठेवून 4 दिवस झालेले आहेत तसे आहेत, फ्रेश आहेत, काहीही झालेलं नाही आहे. आणि गवारी ठेवलेली आहे, मेथीची भाजी आहे, या साईडला पालकची भाजी आहे. तर असे मी प्रत्येक भाज्या ह्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि ते खूप छान टिकतं. तर ही होती म्हणजे अजून एक टिप. तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा रॅपिंग पेपर म्हणून मिळतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीत मी मटार ठेवलेले आहेत, हे सुद्धा मला सोलून ठेवायचे आहेत त्यामुळे मी यामध्ये स्टोअर केलेले आहेत. तर हा झाला फ्रीजचा पुढचा भाग. आता मी फ्रीजच्या साईडच्या कप्प्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे ते दाखवते. तर सर्वात वरच्या कप्प्यामध्ये मी ग्लासच्या कंटेनरमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत. तर ह्यामध्ये बदाम ठेवलेले आहेत आणि ह्या साईडच्या ह्याच्यामध्ये थोडेसे काजू राहिलेले ते आणि बदाम मिक्स करून ठेवलेले आहेत. तर ड्रायफ्रूट्स खूप प्रमाणात असेल तर फ्रीजमध्ये स्टोअर करा, ते खूप काळ टिकतं. तर इथे मी लसूण सोलून ठेवलेलं आहे आणि ह्या आलं ग्रेट करून ठेवलेलं आहे. तर लसूण आणि आलं मी वेगवेगळं ठेवते कारण एकामध्ये आपल्याला फक्त लसूण लागतो तर एकामध्ये फक्त आलं. तर चहासाठी वगैरे मला आलं लागतं आणि सकाळी उठल्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा मी आलं घालून पिते. त्यामुळे मी नेहमी वेगवेगळं ठेवते, आलं आणि लसूण मिक्स करत नाही. तसंच ह्यामध्ये मी ग्रीन चटणी बनवून ठेवलेली आहे. सँडविच वगैरे किंवा भाताबरोबर आपल्याला जर कधी लागेल तर मी नेहमी करून ठेवते ग्रीन चटणी. तर इथे खालच्या कप्प्यामध्ये कॉर्नस्टार्च आणि एक बिसीबेळेभातचं पॅकेट आणि पुलियोगरे एवढे 3च पॅकेट मी स्टोअर करून ठेवलेले आहेत. आणि जे बाकीचे मसाले आहेत ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही, तर ते वेगळे मी स्टोअर करून ठेवते. तर त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकायचा प्रयत्न करेन. तर इथं खाली जे काही बॉटल्स असतील सँडविच वगैरेचे तर ते मी ठेवते इथे. तर हा जो बॉक्स आहे, डब्बा आहे, तो ॲक्च्युली सँडविच ह्याचा मियोनीजचा होता, तो संपलेला. तर त्याचमध्ये मी आता जे सॉस आहे ते मी भरून ठेवलेलं आहे. आणि हे सँडविच स्प्रेड आहे आणि मागे मी मेयोनीज ठेवलेले आहे, चॉकलेट सिरप आहे आणि इथे सुद्धा एक सँडविच स्प्रेड ठेवलेला आहे. आणि ही जामची रिकामी बाटली मी ठेवलेली आहे. तर ह्यामध्ये मी चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनोचे जे पॅकेट्स असतात ते मी स्टोअर करते, सध्या ते नाहीत. आणि ह्या जामच्या बॉटलमध्ये मी आवळा ठेवलेला आहे. तर ह्याचं मला तेल बनवायचं आहे, त्यासाठी मी स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर जामचे जे बॉटल्स असतात ते सुद्धा खूप उपयोगी पडतात, ते तुम्ही फेकून देऊ नका. तसंच ह्या छोट्याशा डब्यामध्ये जे काही एक्स्ट्रा छोटे छोटे राहिलेले असतात तर ते मी ह्यामध्ये स्टोअर करून ठेवते. जसं की मॅगी मसाल्याचं पॅकेट आहे, गरम मसाला आहे, टोमॅटो पावडर आहे. तर असे छोटे छोटे जे सॅचेट शिल्लक राहिलेले असतात ते मी ह्या छोट्याशा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. इथे मी फुलं ठेवलेली आहेत, देवासाठी जी फुलं लागतात तर मी या प्रकारे एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते जेणेकरून ते फ्रेशसुद्धा राहतात. तर याप्रमाणे मी स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर त्याच्या साईडच्या एका स्टीलच्या डब्यामध्ये मी स्वीट ठेवलेले आहेत. जर आपण स्वीट जे आणतो ते एका बॉक्समध्ये असतात, जर तो बॉक्स आपण तसाच ठेवला तर ते चिकट होतं. त्यामुळे मी या प्रकारे एका स्टीलच्या डब्यात ठेवते आणि ते मी स्टोअर करून ठेवते. आणि खाण्याच्या आधी एक थोडा वेळ याला बाहेर काढून ठेवते, त्यानंतरच मी खायला देते.
आता सर्वात महत्त्वाची टीप, खूप जणांचा फ्रीजरमध्ये बर्फ इतका साठलेला असतो की त्या फ्रीजरमध्ये आता थोडीसुद्धा जागा शिल्लक नसते. त्यामुळे तसं न करता आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी तुम्हाला डिफॉरेस्ट करायलाच पाहिजे. तर इथे एक बटन असतं, तर ते तुम्ही प्रेस केलं तर ते आपोआप बर्फ जो आहे तो वितळून जातो. तसंच सीझन प्रकारे इथं तुम्हाला ऑप्शन आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करायचं. तर आता फ्रीजमध्ये वास येऊ नये यासाठी अजून एक टीप, तुम्ही याप्रमाणे अर्धा लिंबू कट करून तुम्ही फ्रीजमध्ये कुठेही ठेवू शकता. तर लिंबूच नाही तर तुम्ही एक ब्रेडचा तुकडा जरी ठेवला किंवा तुम्ही सोडा जरी ठेवला, बेकिंग सोडा, तरीसुद्धा जो काही घाण वास आहे तो शोषून घेतला जातो. त्यामुळे तुमच्या फ्रीजला वास येत नाही. तर आता फ्रीजच्या बाहेर या प्रकारे एक बॉक्स असतो, तर त्यामध्ये खूप जण लसूण, कांदा वगैरे स्टोअर करून ठेवतात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. मी शक्यतो इथं जे काही एक्स्ट्रा पिशवी असतील, प्लॅस्टिकचे बॅग असतील, किराणा माल आणायचे, ग्रॉसरी आणायचे जे काही बॅग्स असतील तर ते मी इथं स्टोअर करून ठेवते. तर सखीनो, हा होता माझा फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.